ते आरोपी आणि फिर्यादी हे एकाच ठिकाणी कामाला होते. फिर्यादीचं असं म्हणणं आहे का 1-1.5 वर्षापूर्वी त्यांनी वाईट नजरेने बघितलं मला आणि मोडेस्टी ऑफ ए वुमेन जे म्हणतात असं लज्जा उत्पन्न होईल असं नजरेने बघितलं, इशारा केले असं, त्यानुसार फिर्याद दाखल झाली होती 8 दिवसापूर्वी. त्या फिर्यादमध्ये अटक करून आरोपींना मेहरबान कोर्टात हजर केलं होतं. त्यामध्ये त्यांना जवळपास 6 दिवस PC भेटली होती. तर PC भेटल्यानंतर आता पुन्हा त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात ट्रान्सफर करण्यात आलेले. माझे माहितीप्रमाणे आता आरोपीविरुद्ध जवळपास 7 ते 8 गुन्हा दाखल आहे. त्यापैकी एक गुन्हा आज होता. आता मेहरबान कोर्टात पोलिसांनी 7 दिवसाची PC मागितली आहे. अजून ऑर्डर झालेली नाही आहे. बहुतेक 1-2 दिवसाची PC भेटणार आहे. फक्त जे 8 फिर्याद आहे, प्रत्येक फिर्यादमध्ये नियर अबाउट सेमच फिर्याद आहे. वाईट नजरेने बघितलं, मी साडी नेसून आली तर सांगितलं आज लई भारी दिसते तू. ऑप्शन लँग्वेज यूज केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण असंही म्हणाले की धार्मिक रंग वगैरे युक्तिवाद करताना तो नेमकं काय होतं? नाही, आता पोलिसने जी रिझन ऑफ PC मागितली त्यापैकी एक रिझन असं होतं का धार्मिक तेढ निर्माण होईल अशी शक्यता आहे. धर्मांतराचा प्रयत्न आहे असं FIR हा, पण फिर्यादमध्ये कुठे असं उल्लेख केलेला नाही आहे फिर्यादीने. नाही, सेक्शनला हो. त्याच्यामध्ये असं कुठेच नाही. नाही, आज जी फिर्याद आहे त्याच्यात पण नाही आहे आणि पूर्वी फिर्याद होती 8 दिवस आधी त्याच्यात पण फक्त 354 जुना जो आहे म्हणजे नवीन 75 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्या रेपचं किंवा मोबाईलमध्ये क्लिपिंग किंवा काय व्हिडिओ शूटिंग केली असे आरोप नाही आहे. ते सर्व TCSमध्ये होते. त्यांची वेगवेगळी पोस्ट होती, सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आहे असं सर्व असतात. आणि ते ओपन कॅबिन असतं म्हणजे हॉल असतं, एकमेकांच्या समोर असतं, तर ते फ्रेंडली होऊन जातात. त्या हिशोबाने त्यांचं बोलण्याची पद्धत पण थोडी फ्रेंडली होऊन जाते. तर मला वाटतं असं त्यांना गैरसमज झालेला आहे का फिर्यादींनी आरोपींनी वाईट नजरेने बघितलं. हो, नाही, सेम नियर अबाउट ऑल ऑफेन्स आर सिमिलर. तुम्ही सगळे FIR वाचला का? एक मिनिट नाही, अजून आलेच नाही कोर्टात FIR. दावा करतोय आता ॲज पर आवर नॉलेज आम्हाला पण थोडी माहिती काढावी लागते ना आमच्या विरुद्ध काय चालू आहे काय नाही. त्या हिशोबाने आम्हाला CR नंबर माहीत पडले का जवळपास एका हिंदू मुलाचं म्हणजे फक्त महिलांचंच नाहीये तर एका हिंदू मुलाचं देखील धर्मांतर केलंय अशा प्रकारे नाही, ऑन रेकॉर्ड आता आमच्या समोर किंवा कोर्टात. हेच आरोपी त्यातले. पण कोणाचं केलं, काय केलं, कसं केलं तेच तुम्हाला ते त्यासाठीच PC आता देतील साहेब आणि तपासमध्ये निष्पन्न होईल ना. तुम्ही FIR वाचला का? मग नाही, FIR आता काढू ना आपण. FIR काय लेडीज असते ना म्हणून सर्टिफाईड कॉपी ऑनलाईन येत नाही FIR. व्हेजिटेरियन असताना नॉनव्हेज खाऊ घातलं असं देखील खाऊ घातलं असं आता हे सर्व आरोप असतात. आता आरोप ट्रायलचा भाग आहे. सर या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे हा आरोप आहे पण या तक्रारीमध्ये ठीक आहे ना, FIR मध्ये आहे ते आहे. त्यासाठी FIR मध्ये नाहीये आणि नाही, PCचा ग्राउंड आहे जो आहे ना, PCचा ग्राउंड नाही FIR म्हणतोय. नाही, FIR आम्हाला अजून सर्टिफाईड कॉपी भेटलेली नाही आहे. हां, कारण आजच कालच अटक केली आणि घेऊन आले. सर्टिफाईड कॉपीसाठी कमीत कमी 2-3 दिवस लागतात ना. हा, पोलिसांचा संशय आहे त्यासाठीच PC मागितलेली आहे. महिलांची संख्या वाढण्याची शक्यता असंही ते म्हणतात. आता मी कसं ते पोलिसच सांगू शकतात ना, मला तर काही आयडिया नाही आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.